छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदा दिवशी फितुरीनं पकडलं होतं आणि त्या क्षणापासून ते फाल्गुनी अमावस्यापर्यंतच्या या महिन्याभरात त्यांचा अतोनात छळ करण्यात आला होता. त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून मूक पदयात्रा काढण्यात आली. प्रेरणा मंत्रनं बिंदू चौकातून पदयात्रेची सुरुवात झाली. या मूक पदयात्रेच्या सुरुवातीला भगवा ध्वज हातात छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आणि ज्योत घेऊन तरुण सहभागी झाले होते. देवल क्लब, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकीतून पुन्हा बिंदू चौकात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शहर कार्यवाह आशिष लोखंडे, आदित्य जमदाडे, रोहित अत्तिगरे, आशिष पाटील, अनिश यादव, अवधूत चौगुले, कैलास शिंदे, निलेश पाटील, सौधन अपराध, अथर्व कोल्हापुरे यांच्यासह तरुणांचा या पदयात्रेत सहभाग होता.